शेतकरी मित्रांनो नायट्रोजन देत आहे तरी पण पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ होत नाही, माय पोषक तत्वाची कमतरता असू शकते, तो म्हणजेच मॉलिब्डेनम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील 17 दिवस 17 पोषक तत्व या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दिवस 12वा पोषक तत्व म्हणजेच मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम हा तुमच्या पिकाला खूप गरजेचा पोषक तत्व आहे, कारण शेतकरी मित्रांनो नायट्रोजनचे चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम मॉलिब्डेनम करतो. त्यामुळे तुमच्या पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ होते. नंतर नायट्रेटचे रूपांतर हा अमोनियामध्ये कन्वर्ट करण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतो. नंतर दाडवर्गीय पिकांमध्ये जो फिक्स झालेला नायट्रोजन आहे तो उपलब्ध करून देण्याचं काम करतो, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं चांगल्या पद्धतीने काम करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवून प्रोटीन तयार करण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ झाली तर उत्पन्नात नक्कीच वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, मॉलिब्डेनम हा खूप महत्त्वाचा पोषक तत्व आहे, पण त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर खूप महत्त्वाचा पोषक तत्व मानला जातो. पण त्याची कमतरता कशा पद्धतीने ओळखली जाऊ शकते? शेतकरी मित्रांनो, नायट्रोजन सारखेच पानं याची पिवळसर पडतात, नंतर वाढ खुंटते, नंतर पानं ही विकृत होतात आणि दाडवर्गीय पिकांमध्ये ज्या गाठी असतात त्या कमी तयार होतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षणे दिसून आली तर मॉलिब्डेनमची कमतरता असू शकते. तर शेतकरी मित्रांनो, याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? कमतरता भरून काढण्यासाठी आपण बाजारात मिळणारं सोडियम मॉलिब्ड आणि अमोनियम मॉलिब्ड हे दोन्ही उत्पादक वापरून आपण याची कमतरता भरून काढू शकतो. शेतकरी मित्रांनो, मॉलिब्डेनम शिवाय नायट्रोजनची कमतरता पिकाला पूर्ण होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, जसे गरज असेल तसं आपण मॉलिब्डेनमचे प्रमाण पिकाला दिलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही अडचणी असतील त्या पोषक तत्वाबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि असंच या सिरीजबाबत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.